नमस्कार, मी वर्षा बसमारे. मुंबई आउटलुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या. डोंबिवली MIDCतील अमुदान कंपनीतील भीषण आगीला काही दिवस होत नाही तोच आज सकाळी पुन्हा एकदा या ठिकाणी असलेल्या केमिकल कंपनीला आग लागल्याचं पाहायला मिळालंय. येथील आणखी एका मोठ्या केमिकल कंपनीला सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. येथील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने त्या शाळेचे विद्यार्थी आणि तेथील परिसरात असलेल्या नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशन काळात नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील. त्यासोबतच सभागृह अध्यक्षांची निवडही होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. 3 जुलैपर्यंत या अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यसभेसाठी 2 जागा मिळाल्या आहेत. या 2 जागांपैकी एका जागेची निवडणूक 26 जून रोजी पार पडणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 13 जून आहे. या जागेसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ यांच्या नावांची चर्चा आहे. सध्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सूनची दमदार एंट्री झाली तर कोकणासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपलंय. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पाणी संकट गडद झालंय. जिल्ह्यातील 7 धरणांनी तळ गाठलाय. वालदेवी, भावली, माणिपुंज, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव मध्ये 0% पाणीसाठा आहे. तर गंगापूर धरणात अवघा 19% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 17% पाणीसाठा कमी झाला. गंगापूर धरणातून गाळ काढण्याने यंदा जास्त पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा देखील सुरू आहे.